चला तर आज आपण मुगाच्या डाळीपासून न्यू रेसिपी बनवणार आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल। आपल्याला आप्पेपात्रामध्ये मुगाची डाळ घालून ही रेसिपी बनवायची आहे। झटपट अशी आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सायंकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। जर ही रेसिपी तुम्ही बघितली तर खूप अशी पौष्टिक पण आहे, खायला पण खूप खमंग टेस्टी अशी रेसिपी, बनायलाही पण झटपट अशी काही वेळातच बनते। चला तर आपण रेसिपी बघूया। मी इथे अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे। सोली अशी बिना टपराची घेतली तरीही पण चालते। छान अशी आपल्याला 2 पाण्याने वॉश करून घ्यायची आहे मुगाची डाळ ही। आणि साधारण आपल्याला 1-1.5 तास एवढी मुगाची डाळ ही आपल्याला भिजू घालून ठेवायची आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही ही गरम पाण्यामध्ये भिजू घालून ठेवली तरीही पण चालते। लगेच ही डाळ भिजल्या जाईल। गरम पाण्याने आपल्याला ही मुगाची डाळ धुवून घ्यायची आहे। चला तर आपण 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये ही मुगाची डाळ भिजू घालून ठेवू। मस्त डाळ आपली ही आता भिजलेली आहे। चला आपण चेक करू। बघू शकता अशी दुप्पट अशी ही डाळ झालेली आहे। मस्त छान मुरल्या केलेली आहे। आता ही छान आपल्याला एकदम स्मूथ असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये आपण ही डाळ वाटून घेऊ। छान अशी बारीक एक पेस्ट करून घ्यायची आपल्याला। पूर्ण पाणी आता एक्स्ट्राचं मी डाळीतलं काढून घेत आहे। पाणी बिलकुल आपल्याला टाकायचं नाही यामध्ये डाळ मिक्सरमधून वाटून घेताना। तर आता आपण पूर्ण पाणी काढलेलं आहे मिक्सरमधून। डाळ पण काढून घेऊ आपण। बघू शकता दुप्पट अशी ही डाळ आपली झालेली आहे। पाण्यामध्ये भिजू घालून मुरल्या गेलेली आहे छान अशी। तर हे मिक्सरमध्ये आपण टाकून देऊ। पॉटमध्ये ही डाळ सगळी छान एक आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। खूप मस्त ही रेसिपी होते। एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा। पौष्टिक पण आहे आणि खायलाही पण खूप टेस्टी अशी आहे। चला तर मस्त अशी बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे। डाळ जर तुमची निघत नसेल, डाळ राहत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरीही पण चालतं। आता हे सर्व आपण मिश्रण यामध्ये बाउलमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे पूर्ण मिश्रण काढून घेतलेलं आहे। बघू शकता। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे। साधारण आता मी हे मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाणी घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडंसं पाणी टाकून। बघू शकता असं घट्टसर बॅटर आपल्याला हे रेडी करायचं आहे छान असं। आता यामध्ये तुम्ही साधारण अर्धी वाटी एवढं आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। आपण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती, तर आता साधारण अर्धी वाटी एवढं आपल्याला बेसन घालायचं आहे। थोडं थोडं करून आपल्याला बेसन घालायचं आहे, एकदाच बिलकुल घालायचं नाही। अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आहे। खूप मस्त असे हे आप्पे होतात मुगाच्या डाळीचे। एक वेळेस तुम्ही नक्की बनवून बघा। झटपट अशी ही रेसिपी आहे। मस्त आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे। आपल्याला साधारण अर्धी वाटी एवढं बेसन पीठ लागलेलं आहे। अशा प्रकारे थिक एवढं बॅटर ठेवायचं आहे आपल्याला। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही। थोडंसं मी यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं ओवा टाकायचं आहे आपल्याला। वरून क्रंची आतमध्ये असे सॉफ्ट होतील। सोडा घातला की खायचा सोडा घातला की छान असे मऊ होतात आतमध्ये। थोडीशी मी यामध्ये पत्तागोबी टाकत आहे बारीक कट करून, आणि कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी। छान आता हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण। तुम्ही यामध्ये टोमॅटो कांदा पण टाकू शकता। मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे बॅटर मस्त। तर यामध्ये थोडेसे मीठ टाकणार आहे चवीनुसार मी। ते पण छान आता मिक्स करून घेऊ आपण। बघू शकता अशा प्रकारे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। आता छान आपण आप्यापात्राला तेल लावून घेऊ। तुम्ही ब्रशने सुद्धा तेल लावून घेऊ शकता किंवा हाताने लावू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा तेल लावू शकता। मी थोडंसं 2-2 थेंब असं तेल टाकणार आहे। सर्व बाजूने आपल्याला हे तेल पसरवून घ्यायचं आहे।
याने काय होणार, आपले आप्पे बिलकुल साईडला चिटकणार नाहीत. अशा पद्धतीने तेल मी फिरवून घेतलेलं आहे. खूप मस्त आप्पे होतात. एकदम असे आप्पे पात्रामध्ये आपण हे बॅटर टाकून देऊ. तेल छान असं पसरवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला एकदम काठोकाठ बिलकुल टाकायचं नाही. बॅटर थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे वरती, कारण की परत थोडंसं फुगल्या जातात आप्पे. अशा प्रकारे 4 ते 6 मिनटामध्ये ही रेसिपी रेडी होते. जास्त वेळही लागत नाही. कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने आप्पे नक्की बनवून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतील. वरून मस्त क्रंची, आतमध्ये एकदम सॉफ्ट असे पोकळ हे आप्पे मूगडाळीचे होते. चला तर चेक करू आपण. वरची बाजू पूर्ण मस्त अशी बघू शकता एकदम सोकलेली आहे. छान असे रेडी झालेले आहेत. चला तर आपण आता चेक करू, काढू आपण. बघू शकता बिलकुल आपल्याला फुल गॅस करायचा नाही आहे. लगेच आपले आप्पे हे करपतात. छान असे रेडी झालेले आहेत सर्व. आता मी काढून घेते. पलटवून घ्यायचे आहेत आपल्याला. दुसऱ्या बाजूने पण छान असे भाजू द्यायचे आहेत. परत आपण झाकून ठेवू साधारण 1 ते 1.5 मिनटं. चला तर 1.5 मिनटं झालेलं आहे. परत चेक करू. आता असे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. कडेला वगैरे जर कच्चे असतील ते पण भाजून जातात छान असे पलटवून घ्यायचे आहेत आपल्याला. फिरवून घ्यायचे आहेत. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. मस्त छान कलर आलेला आहे आपल्या आप्प्यांना. छान असे रेडी झालेले आहेत. चला आता प्लेटमध्ये काढू आपण. बघू शकता वरून छान असे क्रंची झालेले आहेत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असे. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा हे आप्पे खाऊ शकता. खूप मस्त असे रेडी झाले. बिलकुल ऑइली झालेले नाहीत हे आप्पे. खूप कमी तेल आपण वापरलेलं आहे या आप्प्यांसाठी. नक्की एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने आप्पे बनवून बघा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटू. मस्त असे आप्पे हे रेडी झाले आहेत. बघू शकता एकदम सॉफ्ट असे. तुम्हाला मी फोडून पण दाखवत आहे. एकदम स्पंजी पण झालेले आहेत, मऊ.